आज आपण आपल्याकडं सांगताना येत असतात विचाराला की मुलगा क्रिमिनल आहे का किंवा मुलगा चांगला आहे का. या ठिकाणी मुलगा व्यसनी आहे का या विषयावर आपण बोलत नाही. मुलगा क्रिमिनल आहे का या विषयावर आपला प्रश्न विचारला जातो. जेव्हा वधूचे लोक आपल्याकडे येतात आणि विचारतात की मुलगा कसा आहे, क्रिमिनल आहे का, मारामारी करणार आहे का, त्यावेळेला द्यायचे उत्तर संदर्भात आपण बघायचं. म्हणजे अपराधी प्रवृत्तीचा आहे का हा त्यातला विषय. तर अपराधी प्रवृत्तीला त्या ठिकाणी एकूण 4 नियम आहेत. हे 4 नियम अलंकार म्हणून एक छोटासा पुस्तक आहे. त्या पुस्तकातून कमीत कमी 4 महत्वाचे नियम जर आपण बघितलं, लावलं पत्रिकेला, तर आपल्याला मुलगा अपराधी प्रवृत्तीचा आहे का हे कळतं. आता पहिला नियम की लग्नेश पाप कर्तरीत आहे का. दुसरा नियम म्हणजे पीडित आहे का. मग त्यामध्ये पाप करता आलेली, दृष्टी आली, युती आली, सगळं. लग्नेश पीडित आहे का. लग्न बोलत नाही, लग्नेश पीडित आहे का. नियम नंबर दुसरा, बुधू पृष्ठोदय राशीत आहे का. आता पृष्ठोदय राशी म्हणजे 1, 2, 4, 9 आणि 10 हे पृष्ठोदय राशी आहे बुधूच्या. बुधू पृष्ठोदय राशीत आहे का. आता तिसरा नियम, मंगळापासून सूर्य 7व्या स्थानी आहे का. म्हणजे तिसरा नियम असा आहे की मंगळ आणि सूर्य आणि चंद्र मंगळापासून 7व्या स्थानी असायला पाहिजे. आणि शेवटचा चौथा नियम, चतुर्स्थान हा पाप ग्रहाबरोबरीत किंवा पीडित असावा. हे 4 नियम आपण नीट बघितले तर आपल्याला मुलगा अपराधी प्रवृत्तीचा आहे का नाही हे 100% सांगता येतं. कमीत कमी आपण जजमेंट तरी करू शकतो. आता स्क्रीनवर दाखवलेली जी पत्रिका आहे त्याची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सांगतो. हा मनुष्य 3 वेळा जेलमध्ये जाऊन आलेला आहे. म्हणजे परफेक्टली अपराधी प्रवृत्तीचा आहे. आता हे यासाठी सांगितलं गेलं की आपल्याला या ठिकाणी 4ही नियम बसतात आणि 4ही नियम ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला आपल्याला कळतं की हा अपराधी प्रवृत्तीचा आहे म्हणून. पहिला नियम, लग्न या पत्रिकेचं जे लग्न आहे ते या ठिकाणी आहे. त्याला लग्नस्थान म्हणतात. लग्न 9व स्थानामध्ये गेलेलं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 9व स्थानात गेलेलं आहे. आणि लग्नेश शुक्र आहे. लग्नेश शुक्र बघितल्यानंतर आणि धर्मस्थानात शुक्र बघितल्यानंतर आपल्याला कोणी असं म्हणेल हा धार्मिक आहे. पण आतलं बघा ना तुम्ही. पहिला नियम असा आहे की लग्नेश पाप कर्तरीत नसू नये. आता या ठिकाणी जर विचार केलं तर लग्नेश शुक्र हा शनी आणि केतूच्या पाप कर्तरीत आहे. म्हणजे शनी प्लस असल्यामुळं तिकडं जात आहे आणि केतू उलटा चालतो म्हणून इकडे येत आहे. म्हणून शुक्र हा परफेक्टली पाप कर्तरीत आहे. पहिला नियम आपल्याला लागू पडला. दुसरा नियम, बुध पृष्ठोदय राशीत असला पाहिजे. धनुराश म्हणजे धनुराशीतला बुध हा पृष्ठोदय आहे, पृष्ठोदय रास आहे. म्हणून दुसरा नियम हे लागू पडला.
बुध पृष्ठोदय राशीत आहे. आता तिसरा नियम असा आहे की मंगळापासून सूर्य आणि चंद्र 7वा असावेत. आता या ठिकाणी मंगळापासून जर आपण मोजलं 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. मंगळापासून सूर्य आपलं कितवा आहे? 7वा आहे. हा तिसरा नियम पण लागू झाला. आणि चौथा नियम की चतुर्स्थानाचा अधिपती सूर्य हे पाप राशी बरोबर आहे. इथं गुरु पण आहे, पण पाप राशीत थोडासा पाप कर्तरीत आहे. पाप राशीत आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपले चारीच्या चारी नियम या ठिकाणी बसतात. म्हणून ही पत्रिका किंवा हे जातक पूर्णपणे अपराधी प्रवृत्तीचा आहे. भले ते अपराध मजबुरीने करो, बंधनाने करो किंवा चुकीच्या मार्गाने करो, पण त्याची अपराधी प्रवृत्ती असणार हे सांगता येईल. पण हे अपराधी प्रवृत्ती बघत असताना आपल्याला लग्न कुंडली बघावं लागतं. इथं D1 चार्ट बघावं लागतं. ही गोष्ट मात्र विसरता कामा नये. श्री स्वामी समर्थ.